नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज ज्या दोन रेसिपीज आपण बघणार आहोत त्या म्हणजे पॉप्युलर पंजाबी रेसिपीज दाल मखनी आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी गरमागरम पराठा। पण हा जो पराठा आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा पुदिना टाकणार आहोत, त्याच्यामुळे त्या रेसिपीचे नाव आहे पुदिना पराठा। तर चला बघूया ही दाल मखनी कशी बनवायची आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी जो गरमागरम पुदिना पराठा बनवणार आहोत तो कसा बनवायचा ते। तर सगळ्यात आधी आपल्याला ही जी उडदाची डाळ आहे ती अगदी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 8 ते 10 तास भिजवत ठेवायची आहे। आणि जेव्हा तुम्ही उडदाची डाळ भिजवाल त्याच्याबरोबरच हा राजमा सुद्धा भिजवायचा आहे। तेवढाच वेळ साधारण 8 ते 10 तास। आणि 8 ते 10 तास हा राजमा आणि उडदाची डाळ भिजली की दुसऱ्या दिवशी त्याला चांगलं धुवायचं, त्याच्यामध्ये 3 कप पाणी घालायचं, थोडंसं मीठ आणि थोडंसं किसलेलं आलं आणि ह्याला 7 ते 8 शिट्या येईपर्यंत प्रेशर कुक करायचं। आता ह्या ज्या 7 ते 8 शिट्या आहेत त्या अगदी हाय फ्लेमवर द्यायच्या नाहीत। तर 4 शिट्या आल्या की थोडासा गॅस बारीक करायचा आणि अजून 4 शिट्या येऊन द्यायच्या, म्हणजे ही जी डाळ आहे ती व्यवस्थित शिजेल आणि अशी थोडीशी मॅश होईल। तर आता माझ्याकडे ही शिजवलेली डाळ आहे। आता आपण डाळीला फोडणी देऊया। तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी एका नॉनस्टिक पॅनमध्ये थोडंसं बटर घेऊया। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल पण घालून घेऊया, जेणेकरून बटर जे आहे ते ब्राऊन होणार नाही किंवा करपणार नाही। तर हे बटर थोडंसं मेल्ट झालं की आपण आता ह्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी करून घेणार आहोत। जिरा हा चांगला वास येईपर्यंत आपण हा बटर आणि तेलाबरोबर परतून घेणार आहोत। आणि जिऱ्याचा छान सुगंध आला की ह्याच्यामध्ये आपण कापलेला कांदा घालूया। कांदा घातल्यानंतर ह्याला छान मिक्स करायचं आहे आणि हा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्याला छानपैकी परतून घ्यायचे। ह्याला साधारण 5 ते 6 मिनिटं लागतील। आता आपला हा जो कांदा आहे तो छान परतला गेलाय, गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे याला। ह्याच्यामध्ये आपण राहिलेलं आलं टाकूया, बारीक चिरलेला लसूण आणि ह्याला व्यवस्थित परतून घेऊया। आलं आणि लसूण कांद्याबरोबर छान परतलं गेलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये जी पुढची गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे ती म्हणजे बारीक चिरलेले टोमॅटोज। आता जर तुम्हाला टोमॅटो कापत बसायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही काय करू शकता की टोमॅटोची प्युरी बनवा आणि ह्याच्यामध्ये टाका। आता टोमॅटो टाकल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर टोमॅटोला पटकन पाणी सुटतं आणि तो लवकर शिजतो। तर हे आता आपण मीठ टाकून घेतलंय, याला नीट मिक्स करूया आणि याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊया। आता तुम्हाला कसं कळेल की हे टोमॅटो शिजलेत, तर याच्यामध्ये आपण जे तेल वापरले ते सगळं वरती येईल आणि हा मसाला असा एकत्र होऊन जाईल। आता आपला टोमॅटो आहे तो छान पल्पी झालाय, परतला गेलाय। ह्याच्यामध्ये आता आपण लाल मिरचीची पावडर ॲड करणार आहोत आणि हलकंसं पाणी मारणार आहोत, नाहीतर काय होईल हा मसाला पूर्ण जळेल। थोडंसं पाणी टाकूया आणि हे जे मिश्रण आहे ते आपण छान 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊया। आपण ही जी लाल मिरची पावडर ह्याच्यामध्ये ॲड केली होती त्याचा कच्चेपणा गेलेला आहे आणि सगळा मसाला एकजीव झालाय। आता ह्याच्यामध्ये आपण ही जी डाळ आणि राजमा एकत्र शिजवून ठेवलाय ती आपण टाकूया। डाळ घातल्यानंतर ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि थोडीशी ही डाळ मॅश पण करून घ्यायची। आता हे जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट आहे, त्याच्यामुळे जर ही भाताबरोबर खायची असेल तर ह्याच्यामध्ये आपण अजून थोडं पाणी टाकू शकतो किंवा इनफॅक्ट पराठ्याबरोबर पण खाण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायला लागेलच। तर हलकं पाणी ॲड करून घेऊया, याला मिक्स करायचं आहे आणि एक 4 ते 5 मिनिटं शिजून द्यायचे। 4 ते 5 मिनिटं आपली डाळ छान शिजलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी गरम मसाला ॲड करायचा आहे। इनफॅक्ट तुम्ही कोणतीही डिश बनवताना जेव्हा गरम मसाला ॲड करता तो सगळ्यात शेवटी ॲड करा, म्हणजे त्याचा चांगला फ्लेवर येईल। थोडासा गरम मसाला आपण ह्याच्यात टाकूया। ही दाल मखनी आहे त्याच्यामुळे अजून थोडंसं बटर। आता ह्याच्यामध्ये आपण बटरचा वापर केलाय, पण जर तुमच्याकडे घरी बनवलेलं लोणी असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। बटर ह्याच्यामध्ये टाकलंय, मिक्स करून घेऊया। वा, खूपच छान वास येतोय। आणि आता गॅस बंद करूया आणि ह्याच्यामध्ये थोडंसं फ्रेश क्रीम टाकूया। फ्रेश क्रीम टाकून एकदा मिक्स करायचं आहे आणि आपली दाल मखनी तयार आहे। आता ह्याच्याबरोबर खाण्यासाठी गरमागरम पुदिना पराठे बनवूया।
तर पुदिना पराठ्यासाठी आपण काय करणार आहोत, एका परातीमध्ये थोडीशी कणिक, आता या कणकेमध्ये आपण थोडा मैदा पण घालून घेणार आहोत. माझ्याकडे ही जी पावडर आहे ती आहे वाळवलेल्या पुदिन्याची पावडर. ती हल्ली आपल्याला रेडीमेड बाजारामध्ये मिळून जाते. जसे आपल्याला ड्राईड मिक्स्ड हर्ब्स मिळतात तशीच ही पुदिन्याची वाळवलेली पानं पण मिळतात. तर मी हे रेडीमेड आणलेलं आहे आणि याच्यातलं थोडंसं कणिक आणि मैद्याबरोबर मिक्स करणार आहे. थोडं मीठ घालून घेऊया. याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याची मऊसर कणिक भिजवून घेऊया. आता ह्याची आपण मऊसर अशी कणिक मळून घेतली आहे. थोडंसं तेल ह्याच्यामध्ये टाकूया आणि याला परत मळून घेऊया. तर आपली आता ही कणिक मळून झाली आहे. ह्याला मलमलच्या कपड्याने झाकून साधारण 30 ते 35 मिनटं आता आपण बाजूला ठेवून देणार आहोत. आता आपण ही कणिक साधारण 30 ते 35 मिनटं बाजूला ठेवलेली आहे. असे हा आता मी एक गोळा घेतला आहे. थोडंसं आपण पीठ या चॉपिंग बोर्डवर टाकूया आणि ह्याला लाटून घेऊया. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आता ह्याला लाटून घेतल्यानंतर ह्याच्यावरती हे थोडंसं मेल्ट केलेलं तूप लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती परत थोडंसं सुकं पीठ टाकायचं आहे, म्हणजे जे छान असे पापुद्रे होतील. आता ह्याला जसं आपण कागदाचा पंखा बनवताना घड्या घालतो तशा घड्या घालून घेऊया. या घड्या घातल्या की ह्याला परत गोल असं करायचं आहे आणि हा जो शेवटचा भाग आहे हा असा खाली टाकून थोडंसं प्रेस करायचं आहे. हे जे पराठे आहेत ते भाजण्याच्या आधी आपण एक सिंपल असं स्पाइस मिक्स बनवून घेणार आहोत, जे आपण या पराठ्याच्या वरती टाकणार आहोत. तर त्याच्यासाठी उरलेली ही जी पुदिन्याची पावडर आहे ती एका बोलमध्ये घेऊया. त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला आणि थोडंसं मीठ याला मिक्स करूया आणि चांगलं असं हाताने कुस्करून घेऊया. तर आपलं हे स्पाइस मिक्स तयार आहे. याला बाजूला ठेवूया आणि पराठे लाटण्याच्या आधी गॅस ऑन करूया. गॅसवर मी ऑलरेडी तवा ठेवलेला आहे. एक पराठा घेऊन थोडंसं सुकं पीठ आधी पहिल्यांदा चॉपिंग बोर्डवर टाकायचं आणि हा जो एक आपण लाटलेला पराठा आहे त्याला घेऊन परत अगदी हलक्या हाताने लाटायचे. जर तुम्ही खूप जास्त जोर दिलात तरी त्याचे पापुद्रे वेगळे होणार नाहीत. आपले पराठे लाटून तयार आहेत आणि तवासुद्धा छान गरम झालेला आहे. तर हा पराठा जो आहे तो ह्या तव्यावर टाकूया आणि पराठा तव्यावर टाकल्यानंतर ही जी खालची बाजू आहे ती व्यवस्थित चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. हा पण जो पराठा आहे तो थोडासा जाडसरच लाटला आहे, त्याच्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागतो आणि हा अगदी हाय फ्लेमवर शिजवायचा नाही आहे, मीडियम फ्लेमवर हा पराठा आपण शिजवून घेणार आहोत. तर ही एक बाजू शिजली, याला आपण उलटून घेऊया आणि या बाजूवर थोडंसं तूप सोडूया. तर तूप सोडल्यानंतर ह्याला परत एकदा उलटून दुसऱ्या बाजूला पण तूप सोडायचं आहे आणि याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. भाजून झाला की ह्याला चॉपिंग बोर्डवर काढायचं आहे आणि थोडंसं असं क्रश करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याचे जे पापुद्रे किंवा लेयर्स आहेत ते छान वेगळे दिसतील अशा प्रकारे. आणि पराठा काढला की त्याच्यावर लगेच हे जे आपण स्पाइस मिक्स बनवले ते टाकून घ्यायचे, म्हणजे त्याचा चांगला फ्लेवर येईल. हा पराठा आपण बाजूला ठेवूया. आता आपले पराठे तयार आहेत आणि गरमागरम डाळ पण तयार आहे. ह्याला एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. हे जे आपण पराठे तयार केले होते ह्याला मी कापून घेतलंय. हे असे बाजूला ठेवते आणि थोडंसं फ्रेश क्रीम या डाळीच्या वरतून घालून घेऊया. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर. दाल मखनी आणि पुदिना पराठा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.